नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असलेल्या MA शिक्षणशास्त्र या विषयामध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ. या ठिकाणी आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये शिक्षणशास्त्र MA शिक्षणशास्त्र हा विषय शिकत असताना रिसर्च प्रोजेक्ट आपल्याला सबमिट करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे आणि तो रिसर्च सर्वांचा तयार देखील असेल. मग तो तयार झालेला रिसर्च आपल्याला कुठे सबमिट करायचा आहे, ऑफलाईन द्यायचा आहे की नाही, की ऑनलाईन सबमिट करायचं आहे. मग ऑनलाईन सबमिट करायचं असेल तर त्याचं पोर्टल कोणतं याची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत. बघा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं अतिशय चांगल्या पोर्टलची निर्मिती केलेली आहे आणि त्या पोर्टलचं नाव ORSIS म्हणजेच काय, ऑनलाईन रिसर्च प्रोजेक्ट सबमिशन अँड इन्फॉर्मेशन सिस्टम या प्रकार सिस्टम त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या गुगल क्रोम ब्राउझरमध्ये तुम्ही बघा resprg.ycmu.org.in या ठिकाणी तुम्हाला ही लिंक ओपन करावी लागेल आणि लिंक ओपन केल्यानंतर खाली स्क्रोल करा. या ठिकाणी बघा, तुम्हाला रिसर्च पेपर प्रोजेक्ट पेपर अपलोड करण्यासाठी 30/1/2026 या ठिकाणी ही शेवटची अंतिम डेट आहे. तर या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम तुम्हाला जायचं आहे स्टुडंट पोर्टल. हे दिसत असेल तुम्हाला या ठिकाणी, हे जे स्टुडंट पोर्टल दिसतंय हे या ठिकाणी क्लिक करा. आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला करायचं काय नेमकं सांगतो. जसं आपण होम असाइनमेंटसाठी रजिस्ट्रेशन केलं होतं तसंच या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला समोर दिसतंय बघा ORSIS म्हणजेच ऑनलाईन रिसर्च प्रोजेक्ट सबमिशन अँड इन्फॉर्मेशन सिस्टम. इथं विचारत आहे, हॅव यू ऑलरेडी रजिस्टर्ड, तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे का. आता या ठिकाणी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल या ORSIS मध्ये तर तुम्हाला यस निवडावं लागेल. हे निवडायचं आहे यस, आणि जर नाही केलं तर हे नो निवडायचं आहे. आता मी रजिस्ट्रेशन केलेलं नाही म्हणून मी तर या ठिकाणी नो निवडतो. आता आपण नो निवडल्यानंतर पुढे जाऊया. नो निवडतो पहा. या ठिकाणी नो निवडलं. आता मला काय विचारत आहे, तर या ठिकाणी माझा PRN नंबर विचारतो, म्हणजे जो आपला PRN नंबर आहे विद्यापीठाचा तो टाकायचा आहे. या ठिकाणी माझा PRN नंबर टाकला. आता PRN नंबर टाकल्यानंतर हा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, व्हेरीफाय PRN. आता पुढे आपला PRN व्हेरीफाय झालेला आहे. PRN नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर पुढे जायचं आपल्याला. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला एडिट करावा लागणार आहे की ज्याच्यावर तुम्हाला OTP येणार आहे. तर या ठिकाणी OTP पाठवण्याचा मी मोबाईल नंबर टाकतो, तो मी हाईड करून ठेवणार आहे. या ठिकाणी बघा, माझ्या रजिस्टर नंबरवर OTP सेंड झालेला आहे. आता तो OTP मी या ठिकाणी भरणार आहे. ओके, आता मी इथं ओके दाबत आहे आणि तो OTP जो आहे तो या ठिकाणी भरणार आहे. या ठिकाणी जो OTP तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला आहे की जो नोंदणीकृत आहे त्याच्यावर इथं आलेला OTP या ठिकाणी एंटर 6 डिजिट OTP या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे, म्हणजे टाकायचा आहे. तो पण मी या ठिकाणी तुम्हाला OTP भरलेला आहे. मी इथं हा OTP भरला आणि आता मी व्हेरीफाय या बटनावर क्लिक करणार आहे. आता व्हेरीफाय OTP केलेला आहे. या ठिकाणी बघा, रजिस्ट्रेशन सक्सेसफुल, युअर डेट ऑफ बर्थ इज युअर पासवर्ड असं म्हटलेलं आहे, म्हणजेच तुमचं जे डेट ऑफ बर्थ आहे तो पासवर्ड असणार आहे. आता आपण रजिस्ट्रेशन ह्या ठिकाणी केलेलं आहे, रजिस्ट्रेशनची स्टेप पूर्ण झालेली आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सिस्टममध्ये कशा प्रकारे आपला रिसर्च रिपोर्ट अपलोड करायचा आहे याची सविस्तर माहिती घेणार आहोत. तुम्ही आतापर्यंत रजिस्टर करून घ्या, नंतर पुढील व्हिडिओ पहा. धन्यवाद. अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. व्हिडिओ शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन माहितीसाठी. धन्यवाद.